वृश्चिक राशी. जर तुमची रास ही वृश्चिक असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण येणारी अमावस्या आणि नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात असा बदल घडवून आणणार आहे ज्याची तुम्ही कदाचित कल्पनाही केली नसेल. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येनंतर आणि नवीन वर्षानंतर पुढील येणारे 30 दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप निर्णायक ठरणार आहेत. कारण या काळात तुमच्या घरात एका दैवी शक्तीचा प्रवेश होणार असल्याचे संकेत ग्रहस्थितीत दिसत आहेत. ही दैवी शक्ती नेमकी कोण आहे? ती एखादी स्त्री आहे का, एखादा नातेवाईक, की तुमच्या आयुष्यात येणारी भाग्याची देवी? आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या आगमनानंतर तुमच्या घरातील परिस्थिती अचानक बदलू शकते. घरातील अडचणी कमी होऊ शकतात, पैशांचे मार्ग खुलू शकतात आणि नशिबाची साथ मिळू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील 30 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात काय घडू शकते हे जाणून घेतल्यावर तुम्ही थक्क व्हाल. मंडळी, अमावस्येनंतर आणि नवीन वर्षाची सुरुवातीचा हा काळ नेहमीच गूढ, शांत आणि अद्भुत ऊर्जा घेऊन येणारा मानला जातो. या दिवशी आकाशात चंद्र दिसत नसला तरी विश्वामध्ये एक विशेष प्रकारची आध्यात्मिक हालचाल सुरू असते. अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये असे सांगितले गेले आहे की अमावस्येनंतर काही लोकांच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल घडायला सुरुवात होते. ही वेळ म्हणजे नव्या ऊर्जेचा, नव्या संधींचा आणि नव्या प्रारंभांचा संकेत असतो. विश्वातील सूक्ष्म शक्ती आपले कार्य सुरू करतात आणि ज्यांचे मन शुद्ध, श्रद्धा दृढ आणि कर्म चांगले असते त्यांच्याकडे त्या शक्ती आकर्षित होतात. त्यामुळे या काळात अनेकांच्या घरात शांततेची, समाधानाची आणि दैवी संरक्षणाची अनुभूती निर्माण होऊ शकते. जीवनात अडथळे कमी होतात, मनातील भीती हळूहळू नाहीशी होते आणि घरामध्ये एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते. हीच ती वेळ असते जेव्हा दैवी कृपेचे दरवाजे हळूहळू उघडू लागतात. अमावस्येनंतर विश्वात निर्माण होणारी ही अदृश्य ऊर्जा अतिशय शक्तिशाली मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींचा मानवी जीवनावर खोल परिणाम होत असतो. आज गुढीपाडवा आणि आजपासून नववर्षाची सुरुवात होत आहे. अनेक वेळा आपण कारण न कळताही अचानक मन प्रसन्न होऊ लागते किंवा घरातील वातावरण शांत आणि आनंदी वाटू लागते. हे केवळ योगायोग नसून विश्वातील सकारात्मक शक्तींचा प्रभाव असतो. अचानक सुख समृद्धीचे मार्ग खुले होऊ लागतात, तर काहींच्या आयुष्यातील अडथळे आपोआप दूर व्हायला लागतात. या काळात दैवी शक्ती आपल्या घरात प्रवेश करून आपल्याला संरक्षण देत असतात असे अनेक संत आणि ऋषी सांगून गेले आहेत. त्यामुळे या दिवसांमध्ये श्रद्धा, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांना अधिक महत्त्व दिले जाते. कारण जिथे विश्वास आणि श्रद्धा असते तिथे दैवी शक्ती अधिक सहजपणे आकर्षित होतात. वृश्चिक राशी. जेव्हा दैवी ऊर्जा एखाद्या घरात प्रवेश करते तेव्हा त्या घरातील वातावरण हळूहळू बदलू लागते. आधी जिथे सतत चिंता आणि तणाव जाणवत होता तिथे आता शांतता आणि समाधान निर्माण होऊ लागते. घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते, वाद कमी होतात आणि एकमेकांबद्दलचा आदर वाढतो. अनेकांना असे वाटते की जणू काही एखादी अदृश्य शक्ती त्यांचे रक्षण करत आहे. जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची ताकद वाढते आणि मन अधिक स्थिर बनते. अनेक वेळा आर्थिक अडचणी कमी होऊ लागतात, कामाच्या संधी वाढतात आणि दीर्घकाळ अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात. या सर्व बदलांमुळे घरात एक प्रकारची आनंदाची आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते. हेच त्या दैवी शक्तीचे संकेत असतात जी आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणत असते. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की अमावस्येनंतर काही विशिष्ट कालावधीत ग्रहांची स्थिती अशा प्रकारे बदलते की ती आध्यात्मिक ऊर्जेला अधिक सक्रिय करते. या काळात ध्यान, प्रार्थना आणि चांगल्या विचारांचा प्रभाव अनेक पटीने वाढतो. जे लोक या काळात मन शांत ठेवतात, चांगले कर्म करतात आणि दुसऱ्यांना मदत करतात त्यांच्यावर या ऊर्जेचा परिणाम अधिक सकारात्मक होतो. त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होण्याची प्रक्रिया सुरू होते. अनेकांना अचानक योग्य मार्गदर्शन मिळते, काहींना नवीन संधी मिळतात आणि काहींच्या आयुष्यात आनंदाचे प्रसंग घडू लागतात. हे सर्व त्या दैवी शक्तीच्या कृपेने होत असल्याचे मानले जाते. त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्या विचारांवर, शब्दांवर आणि कृतींवर विशेष लक्ष देणे आवश्यक असते. अनेक आध्यात्मिक गुरु सांगतात की दैवी शक्ती आपल्या घरात तेव्हा स्थिर होते जेव्हा त्या घरात सकारात्मकता, श्रद्धा आणि कृतज्ञता असते. जर घरात सतत नकारात्मक विचार, राग किंवा मत्सर असेल तर त्या शक्ती टिकून राहत नाहीत. म्हणून या काळात घरातील वातावरण शुद्ध आणि शांत ठेवणे अत्यंत आवश्यक असते. वृश्चिक राशी. सकाळी प्रार्थना करणे, घर स्वच्छ ठेवणे आणि देवाची आठवण ठेवणे हे लहान पण महत्त्वाचे उपाय मानले जातात. यामुळे घरातील ऊर्जा अधिक सकारात्मक होते आणि दैवी शक्तींचे आशीर्वाद सहज मिळू लागतात.
अशा घरांमध्ये आनंद, आरोग्य आणि समृद्धी टिकून राहते. वृश्चिक राशी, या गुढीपाडव्यानंतर दैवी शक्तीचा प्रभाव केवळ भौतिक सुखांपुरता मर्यादित नाही. तो मनाला स्थैर्य देईल, विचारांना स्पष्टता देईल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. अनेकांना या काळात स्वतःच्या आयुष्याचा खरा उद्देश समजायला लागेल. काही लोक आध्यात्मिक मार्गाकडे वळतील, तर काहींना समाजासाठी काही चांगली करण्याची प्रेरणा मिळेल. या शक्तीचा खरा उद्देश म्हणजे माणसाला योग्य मार्गावर नेणे आणि त्याच्या जीवनात संतुलन निर्माण करणे आहे. या काळात अनेक लोकांना स्वप्नांमधून किंवा अंतर्मनातून काही संकेत मिळतील. काही वेळा एखादी प्रेरणादायी कल्पना अचानक मनात येईल किंवा एखाद्या समस्येचे उत्तर सहज मिळेल. हे सर्व त्या अदृश्य शक्तीचे मार्गदर्शन असू शकते, असे अनेक आध्यात्मिक तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे या दिवसांमध्ये मन शांत ठेवणे आणि अंतर्मनाचे आवाज ऐकणे महत्त्वाचे आहे. घरात दैवी ऊर्जा टिकून राहण्यासाठी काही साधे पण प्रभावी उपाय केले जातात. घरात दिवा लावणे, प्रार्थना करणे, सकारात्मक विचार करणे आणि कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाने वागणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. या छोट्या गोष्टींचा परिणाम मोठा असतो आणि घरातील वातावरण अधिक पवित्र बनते. कधीकधी दैवी शक्ती आपल्याला थेट मदत करत नाहीत, पण योग्य लोक आणि योग्य संधी आपल्या जीवनात पाठवते. त्यामुळे आपल्याला वाटते की जणू काही अचानक नशीब बदलले आहे. प्रत्यक्षात मात्र तीच दैवी कृपा आपल्या मार्गाला योग्य दिशा देत असते. वृश्चिक राशी, या काळात केलेली प्रार्थना आणि चांगले कर्म अनेक पटीने फळ देतात असे मानले जाते. त्यामुळे या दिवसांमध्ये दान, मदत आणि सद्भावना यांना विशेष महत्त्व दिले जाते. कारण जिथे करुणा आणि प्रेम असते तिथेच दैवी शक्ती स्थिर राहते. अनेक लोकांच्या अनुभवांनुसार अमावस्येनंतर किंवा नवीन वर्षाच्या कालावधीत त्यांच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू कमी व्हायला लागतात. दीर्घकाळ अडकलेली कामे पूर्ण होतात आणि नवीन संधी मिळू लागतात. हे सर्व त्या अदृश्य शक्तीच्या कृपेने होत असल्याचा विश्वास अनेकांना असतो. घरातील वातावरण शांत ठेवणे, कुटुंबात एकता ठेवणे आणि देवावर विश्वास ठेवणे हे या काळातील सर्वात मोठे साधन मानले जाते. कारण जिथे एकता आणि श्रद्धा असते तिथेच दैवी ऊर्जा सहजपणे स्थिर राहते. ज्योतिषशास्त्रात सांगते की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही विशिष्ट काळ असतो. असे येतात जेव्हा नशीब आणि कर्म यांचा संगम होतो. हा तसाच एक काळ असू शकतो जेव्हा दैवी शक्ती आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते. जर आपण मनापासून सकारात्मक राहिलो, दुसऱ्यांशी प्रेमाने वागलो आणि देवावर विश्वास ठेवलो तर ही ऊर्जा आपल्या जीवनात दीर्घकाळ टिकून राहते. त्यामुळे जीवन अधिक आनंदी, स्थिर आणि समाधानकारक बनते. म्हणूनच अमावस्येनंतरचा येणारा हा काळ अत्यंत विशेष मानला जातो. हा काळ आपल्याला एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतो. जर आपण श्रद्धा, संयम आणि सकारात्मकता टिकवून ठेवली तर दैवी शक्तीचे आशीर्वाद आपल्या जीवनात कायम राहू शकतात आणि आपल्या घरात आनंद, शांती आणि समृद्धीचा प्रकाश कायम झळकत राहतो. जर तुमची रास वृश्चिक असेल तर येणाऱ्या अमावस्येनंतरचे पुढील 30 दिवस तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकतात. या काळात एखादी व्यक्ती, एखादी संधी किंवा एखादी दैवी कृपा तुमच्या जीवनात प्रवेश करून तुमचे नशीब पूर्णपणे बदलू शकते.